श्री हरिविजय अध्याय 19. कंसाचा वध, वसुदेव आणि देवकी यांची सुटका. अक्रूराने बलराम श्रीकृष्ण यांना धनुर्यागासाठी मथुरेस घेऊन आल्याची बातमी कंसाला सांगितली. कंस मनात दचकला. त्याला जिकडे तिकडे कृष्णच दिसू लागला. कंसाने एका राजवाड्यात बलराम आणि कृष्ण यांची उतरण्याची उत्तम व्यवस्था केली होती. तेथून बलराम आणि कृष्ण राजवाड्यात चालले. त्यांची मोहक रूपे आणि निर्भय वृत्ती पाहून मथुरेतील स्त्री पुरुष मोहून गेले. इतक्यात धुतलेली राजवस्त्रे घेऊन जाणारा एक परीट त्यांना वाटेत दिसला. कृष्णाने त्याच्याकडे कपडे मागितले. तेव्हा तो उद्धटपणे म्हणाला, "काय रे गोरस चोरणाऱ्या गवळ्याच्या मुला, तुला वस्त्रे कशाला हवीत? वनात खेळताना गवळ्यांच्या मुलावर चालणारा तुझा रानदांडगेपणा येथे मथुरेत चालणार नाही. उगाच माझ्या हातून प्राणाला मुकशील. तू गोकुळात पुष्कळच अन्याय केलेस, म्हणून तुला शिक्षा करण्यासाठी मथुरेत आणविले आहे." हे त्या परटाचे उन्मत्त भाषण ऐकताच श्रीकृष्णाने त्याला ठार मारले आणि त्याच्याजवळची राजवस्त्रे सर्वांना वाटून टाकली. थोडे पुढे जाताच कंसाचा शिंपी रस्त्याने जाताना दिसला. त्याने कृष्णाला पाहताच त्याला नम्रतेने नमस्कार केला आणि शिवलेले सारे नवे भारी कपडे कृष्णाच्या हातात देऊन टाकले. कृष्णाने ते सारे भोवतालच्या लोकांना वाटून टाकले. वाटेत एक माळी भेटला. अतिशय सुंदर हार घेऊन तो कंसाच्या दरबारात चालला होता. कृष्ण आणि बलराम दिसताच त्या सुंदर माला त्याने कृष्ण आणि बलराम यांनाच घालून टाकल्या. इतका तो श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी मोहित झाला. कुब्जा दासी चंदनाचे गंध उगाळून घेऊन कंसाच्या दरबारात जात होती. ती अतिकुरूप व अंगात अनेक ठिकाणी वाकलेली होती. गेल्या जन्मात ती कैकेयीची दासी मंथरा होती. कृष्ण दिसताच आपल्या हातातील केशर कस्तुरी मिश्रित गंध तिने कृष्णाच्या सर्व अंगाला प्रेमाने लावले. कृष्णाच्या स्पर्शाने तिला दिव्य शरीर प्राप्त झाले. तिचे कृष्णाला आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. कंसवधानंतर येण्याचे कृष्णाने आश्वासन दिले. पुढे श्रीकृष्ण बलराम हे दोघे धनुर्याग होत होता त्या ठिकाणी गेले. तेथे कंसाने एक प्रचंड धनुष्य आणून ठेवले होते. ते मोडून त्यांनी 2 खंडे केली. एका श्रीकृष्णाने व दुसरे बलरामाने हाती घेतले. तेथे कित्येक राक्षस त्या धनुष्यखंडांनी त्यांनी मारले. नंतर ते दोघे उतरले होते त्या ठिकाणी परत आले. दुसरे दिवशीची गोष्ट. सकाळी सर्व मंडळी सकाळचे कार्यक्रम उरकून यज्ञमंडपात येण्यास परत सज्ज झाली. श्रीकृष्ण बलराम रथात बसले. वाटेतच कंसाने आपला कुवलय हत्ती कृष्णावर घातला. कृष्णाने त्याच्याशी झटापट करून त्याचे दोन्ही दात उपटून घेतले. तेव्हा तो हत्ती मरून पडला. त्या हस्तिदंतांनी वाटेतील दैत्यांना ठार करीत कृष्ण राजवाड्याच्या दारापाशी आला. तेथे द्वापार त्यांच्यावर चालून आले. कृष्ण बलरामांनी त्यांना ठार केले. कृष्ण आणि बलराम राजसभेत कंस बसला होता तेथे आले. त्या तेजपुंज बालकांना पाहताच त्या सभाजनांचे नेत्र दिपले. कंसाला राक्षसांना ते प्रलय काळासारखे भासले. संतांना तो परब्रह्माचा अवतार वाटला. गर्विष्ठ राजांना हा आपला गर्व परिहार करणारा भासला. तर यादवांना तो कुलभूषण वाटला. शत्रूंना तर त्या उभयंतास पाहताना त्यांची भीती गाळण उडाली. तेथे मुष्टिक व चाणूर हे 2 मल्ल त्यांच्यावर चालून आले. बलरामाने मुष्टिकाच्या छातीवर जोराने मुष्टी प्रहार केला. त्याला दानदिशी जमिनीवर आपटला. तत्क्षणी त्याचा प्राण गेला. इकडे श्रीकृष्णाने चाणूराला धरून जमिनीवर आपटला. तेव्हा तोही गतप्राण होऊन पडला. हे पाहताच बाकीच्या मल्लांनी तेथून पळ काढला. हे पाहताच कंस सेवकांना म्हणाला, "बघता काय? अरे या दोघांना बाहेर घालवून द्या." हे कंसाचे शब्द ऐकता श्रीकृष्णाने एकदम धावत जाऊन कंसाच्या सिंहासनावर चढून त्याला खाली ओढले. त्याच्या मस्तकावरील मुकुट खाली पाडला. त्याच्या हृदयावर एक मुष्टिघात केला. त्या सरशी कंसाने रक्त ओकत प्राण सोडला. कंसाचा वध झाला हे पाहून कंसाचे सर्व सरदार पळाले. काही कृष्णास शरण आले. उग्रसेनाच्या प्रधानाने कंसाचे उत्तर कार्य उरकले. त्यानंतर बंदीशाळा फोडून अटकेत असलेल्या सर्वांना मुक्त केले
वसुदेव देवकीकडे जाऊन श्रीकृष्णाने त्यांना बंधनमुक्त केले. बलरामाने व श्रीकृष्णाने दोघांना साष्टांग नमस्कार घातला. इतक्या दिवसांच्या बंदिवासामुळे ती उभयता अगदी निस्तेज झाली होती, परंतु बंदिवासातून सुटल्यावर कृष्णाने आलिंगन देताच ती तेजस्वी दिसू लागली. इतक्यात बलरामाची माता रोहिणी तेथे आली. वसुदेव देवकी तिला भेटले. उग्रसेना सिंहासनावर बसवून कृष्णाने त्याच्यावर छत्र धरले. ते पाहताच यादवांच्या हर्षास पारावर उरला नाही. इतक्यात गर्गमुनी अनेक ऋषीसह तेथे आले आणि सर्वांस भेटले. श्रीकृष्ण बलरामांनी त्यांना वंदन केले. त्यांना पाहून गर्गमुनींनी त्या दोघांचे मौजी बंधन करण्यास वसुदेव देवकीस सांगितले. त्याप्रमाणे सुमुहूर्तावर मोठ्या थाटाने कृष्ण आणि बलराम यांची मौज झाली. वसुदेव देवकींनी नंद आणि यशोदा गोप गोपी यांना काही दिवस मथुरेत ठेवून घेतले. कृष्ण हा देवकी वसुदेवाचा मुलगा आहे, तो आपला मुलगा नाही हे कळताच नंद आणि यशोदा यांना बडबडून आले. श्रीकृष्णाने त्यांची समजूत घातली. मी नेहमी तुमचाच राहीन, तुम्ही बोलवाल तेव्हा तुम्हाला भेटेल, अशी कृष्णाने समजूत घातली. नंतर श्रीकृष्णाचा निरोप घेऊन सारेजण गोकुळ वृंदावनात परत गेले.